request Ganesh Gulab sir to felicitate Yashodev Shete sir. In today's world, where education is no longer limited to textbooks, visionary leaders are redefining the way we learn and grow. Today, we are honored to welcome a young and inspiring entrepreneur who has taken a unique initiative by combining education with entrepreneurship. Please join us in giving a big round of applause for Mr. Yashodeep Shete, founder and CEO of YD Baba, as the world's first Marathi business school. His vision and innovative thinking and mission to develop a strong business mindset among youth are guiding thousands of students towards entrepreneurship and success. I request Sir to please enlighten us with their words. नमस्कार नागपूर. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. जोरच नाही. जेवण केलं तरी पण जोर नाही. जेवण आवडलं नाही का? चालेल. पुन्हा एकदा. अरे आपल्या बापाचं नाव आपण घेतोय, त्याला आवाज पण तसा पाहिजे ना. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. अरे जय भवानी. सो आजच्या सेशनचं नाव आहे अनब्रेकेबल. दादा साऊंड थोडा चिरकतोय, थोड्या वेळात माझा आवाज पण चिरकेल नाही तर. ऑलरेडी घसा बसलाय, कंठ सुधारक वटी खाऊन खाऊन सेशन घेतोय. ओके, सो यस, आजचं सेशन गाईज सेटिंग नंतर लावा, आता इकडे लक्ष द्या थोडा वेळ. अरे एवढी थंडी पब्लिक आहे यार नागपूरची, तुम्हाला जोक पण कळत नाही मी काय बोलतोय. ओके, इकडे लक्ष द्या आता. सो आजचं सेशन आहे ना, मी तुम्हाला सांगतो तुमचं अनब्रेकेबल असणार आहे. आणि त्याच्या पाठीमागचं एक रिझन आहे, कारण या सेशनची संपूर्ण पायाभरणी जी आहे ती केली जातीये छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या विचारांनी. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार ज्या वेळेस येतो त्यावेळेस मनामध्ये एकच वाक्य येतं की अरे, ज्या माणसाकडे, ज्या व्यक्तीकडे, माझ्या ज्या छत्रपती शिवाजी महाराज या राजांकडे काहीही नसताना मुघलांना टक्कर द्यायची, निजामांना टक्कर द्यायची, आदिलशाहीला टक्कर द्यायची, कुतुबशाहीला टक्कर द्यायची, हे सगळं शक्य का झालं? आणि हे शक्य होण्याचं कारण फक्त एकच होतं. आणि ते काय होतं माहिती आहे बॉस? विजन. और हम जब कॉलेज में जाते तब हमारा विजन होता है. दिप्या, ऍडमिशन घ्यायचा विचार चाललाय पण कॉलेजला काय हिरवळच नाही भाऊ. अरे टाळ्या वाजवतं वाटतंय तर वाजवा. दिप्या, राईस सोनीला काय हिरवळ नाहीये, आपण एक काम करू, DY पाटीलला ट्राय करू. नको, हे नागपूरच नको, आपण पुण्याला जाऊ. म्हणजे तिकडे आई नाही, बाप नाही, कुणी नाही. आपला विजन तो वही आहे. तुमचा नसेल, माझा माझ्या कॉलेजच्या वेळेस होता. खरं आहे, होता. म्हणून मग आम्हाला ड्रॉप लागला. मग आता ड्रॉप लागला, मग पुढे काय करायचं? तर सगळे चिडवायचे, ए वायडी, त्याच्यात माझ्या वडिलांचं नाव, थोर विचारवंत बाबासाहेब बबनराव शेटे. मग त्यांच्या बाबासाहेब वरून मला बोलायला लागले वायडी बाबा. म्हटलं सायला, हे आपल्याला नाव ठेवताय का? आपण आता युट्यूब चॅनलच स्टार्ट करू. आणि मग मी माझा एक युट्यूब चॅनल स्टार्ट केला ज्याचं नाव होतं YD बाबा के बोल, जो मी 2016 मध्ये स्टार्ट केला. आणि आज ह्या YD बाबा के बोल चॅनलचं स्वरूप एका YSP इम्पोर्टेक प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या एडटेक कंपनीमध्ये झालंय. आज माझ्या संपूर्ण कंपनीमध्ये 45 लोकांची टीम काम करते. आणि आणखीन एक गोष्ट, 2016 मध्ये तुमच्यासारखा तिथे एखाद्या मैत्रिणी सोबत बसून इनचे सबमिट मी अटेंड करायचो. त्याच्यामुळे म्हटलो सेटिंग लावू नका, इकडे लक्ष द्या, तुमच्यातूनच आलोय भाऊ मी. सो तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे? तुमचं विजन.
आणि ते व्हिजन ह्या वयात जर बिल्डअप झालं ना तर मजा येते. मग सेटिंग लागलेली होती आणि सेटिंग तुटली आणि सेटिंग तुटताना सांगितलं तुला ड्रॉप, तुला MNC जॉब नाही, माझा बाप तुझ्याशी लग्न कस काय लावल. म्हटलं यार ये तो अभी लग गया, ये लग गया. मग ती जर्नी स्टार्ट झाली, तिला पोरं बाळा पण झाले, मी अजून पळतोच आहे. सो दॅट इज ओपन इन्व्हिटेशन. ओके, लय थंडी पब्लिक आहे, जोकच कळत नाही तुम्हाला असो. सो त्यावेळेस मी एक डिसिजन घेतला की नाही बॉस, आता आपल्याला ड्रॉप पडला, आपल्याला नाकारलं गेलं, आपल्याकडे फेल्युअर आलं, आता आपल्याला कुणी तोडेल असं बनायचं नाही. म्हणून या सेशनचं नाव आहे अनब्रेकेबल. गॉट इट? साला तो ड्रॉप मला तोडेल का, तिचं नाही म्हणणं मला तोडेल का. अरे भाई, अगर रस्ते पे एक गाड़ी जाती है तो बाद में दूसरी तो गाड़ी आने वाली है. लेकिन 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 वो दूसरी गाड़ी कब रुकेगी, अगर तेरे ऊपर ठीक से ढंग से कपड़े होंगे तो उसके लिए खुद को उसके काबिल बनाना पड़ेगा. और इसीलिए मैंने ठान लिया कि अभी मुझे एक ही चीज का सपना पड़ेगा, दिन रात हर समय. क्या बॉस? अपना सपना, जोर से बोलो, अपना सपना, मनी मनी, करियर बॉस, बस. आणि 2019 पासून जे धावायला सुरुवात केली बॉस, आज पण धावतोय. बस धावायचं, पळायचं आणि आपलं अनब्रेकेबल सक्सेस जास्तीत जास्त पसरवायचं आणि तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांच्या लाईफमध्ये पण चेंजेस घडून आणायचे. बघा, तोच नापास मुलगा आणि त्याचे पुस्तक कोण वाचतंय? नाही, अरे तो बॅक बेंचर आहे, तो 100% बॅक बेंचर आहे. बाय द वे, नागपूरची पब्लिक भयंकर रिस्पॉन्स देते आज मला, बढिया. काहीतरी माझ्या मते इथे बऱ्यापैकी जण बॅक बेंचर्स आहेत माझ्यासारखे, त्याच्यामुळं डन. सो जवळपास 21+ बुक्स लिहिलेत. त्यातलं माझं बेस्ट सेलिंगचं बुक आहे मेडिकल कोडिंग रोड मॅप. संपूर्ण भारतामध्ये पहिल्यांदी एका मराठी मुलाने भारतात पहिलं मेडिकल कोडिंगचं रोड मॅपचं पुस्तक जे लिहिलं तो मीच, यशोदीप शेटे. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मी IT इंजिनियर आहे ना, माझा मेडिकल बॅकग्राऊंडशी संबंध होता काही नव्हता, फक्त थोडीशी सेव्हिंग होती. दुबईला फिरायला जायचं होतं, दुबईला फिरायला गेलो, क्लायंट मिळवायला गेलो. त्या गल्फ फूड सबमिटच्या बाहेर इथून प्रिंट केलेले पोस्टर्स वाटत होतो आणि ते वाटता एक शेख साहेब आले, असे मागून हात लावला. हू गिव्ह यू परमिशन टू स्टँड हिअर अँड डुईंग दिस बिझनेस ॲक्टिव्हिटी? अँड आय सेड, सॉरी सर, इट्स माय मिस्टेक. इट्स ओके, जस्ट गिव्ह मी वन पॅम्पलेट. मी त्याला पॅम्पलेट दिलं, निघून आलो. त्याने मला, मी इंडियात आल्यानंतर त्याचा मला व्हॉट्सअपला मेसेज आला आणि त्यांची वेबसाईट होती tawak.ae. ही दुबईतली वन ऑफ द लीडिंग ई-कॉमर्स वेबसाईट होती. त्या व्यक्तीचे दुबईमध्ये स्वतःचे हॉस्पिटल्स होते आणि तिथून जन्म झाला मेडिकल कोडिंग कन्सेप्टचा. आणि मग 2024 मध्ये मी मेडिकल कोडिंग याच्यावरती अभ्यास केला. म्हटलं साला आपले पोरं फार्मसी करत्या, नर्सिंग करत्या, BMS करत्या, BHMS करत्या आणि फार्मसीवाले तर निसते काही नाही, चला एमआरशिपला. डॉक्टर झाले, इंटर्नशिप करा, डॉक्टर करा, नाही तर मग CHO व्हा, काहीतरी व्हा, काय पुढे करिअर गोलच नाही. म्हणून ते मेडिकल कोडिंगचं रोडमॅपचं अवेअरनेस करण्यासाठी ते बुक स्टार्ट केलं आणि मग ती चटक लागली आपल्याला ऑथर म्हणून घ्यायची. आणि मग मी जवळपास 21 पुस्तकं लिहिले मागच्या 2 वर्षामध्ये. आणि हे कशामुळे शक्य झालं? YD पडल्यामुळं, फेल्युअर आल्यामुळं. तिनं नाकारलं म्हणून नाही, तिला क्रेडिट नका देऊ, एवढं पण क्रेडिट नाही द्यायचं, पुढची वाली येईल का मग. सो अगेन, सेशन आवडत असेल तर फोटो काढा, या इन्स्टाला माझ्या पेजला टॅग करा
आणि 20 लाख रुपीज पर्यंतचे प्राइजेस तुम्हाला भेटू शकतात, कारण आम्ही घेतोय YD बाबा स्कॉलरशिप टेस्ट एक्झाम, ज्यामध्ये तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना आम्ही दुबईसारख्या ठिकाणी नेऊन आमचे जे काही सर्टिफिकेशनल कोर्सेस आहेत त्या ठिकाणी आम्ही एंट्री देत असतो. सो इफ यू इंटरेस्टेड यू कॅन डू दॅट. आम्ही जगातलं पहिलं मराठी भाषेमध्ये चालवतोय मराठी बिझनेस स्कूल, ज्यामध्ये सेल्स, मार्केटिंग, ऑपरेशन या सगळ्या गोष्टी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी शिकवल्या जातात. सो त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार आपल्याला जिवंत ठेवायचे. भलेही NCERTने सिलेबस बंद जरी केला ना भाऊ, फरक पडत नाही. आमच्यासारखे जिवंत आहे. आम्ही आमचे स्वतःचे सिलेबस, स्वतःचे पुस्तकं काढून छत्रपती शिवाजी महाराजांचा नकाशा, त्यांचे विचार प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचू. सो आजच्या सेशनमध्ये सगळ्यात महत्वाचा निर्णय आज होणार आहे, तो म्हणजे काय माहितीये का? आज मी तुम्हाला आहे ना ऍक्च्युअल मध्ये बिझनेस कसा उभा करायचा ते आजच्या सेशन मध्ये शिकवणार आहे. आणि ह्या सेशन मध्ये जो कोणी हा सेशन प्रॉपरली, रेंज नाही येणार इथे, ओके. सो आज जो कोणी हा सेशन प्रॉपरली अटेंड करेल, मार्क माय वर्ड गाईज, तुम्ही स्वतःचा बिझनेस स्टार्ट केलेला असेल, ट्रस्ट मी 101%. तुम्ही तुमच्या आयडियाज सांगा, त्या आयडियाज कंप्लीट होतील. आता आपल्याला या क्षणी या ठिकाणी स्वतःचा बिझनेस उभा करायचा आहे. ताई, तुला तुझ्या मैत्रिणी बोलताय, तुझ्याच्यानी काय होणार नाहीये, पण तुला सांगू, उद्याची तू एक सक्सेसफुल बिझनेसमॅन म्हणून इथे बसलेली आहे. तू उद्या एक स्पॉटिफाय पण स्टार्ट करू शकते, तू एक नेटफ्लिक्स पण स्टार्ट करू शकते. पण तुला अडवतोय कोण माहितीये का? तुझे मित्र, तुझे घरचे, तुझे रिलेटिव्ह. कारण त्यांची इच्छाच ती आहे तू डिग्री घ्यावी, लग्न करावं आणि फक्त एखादा 9 ते 5चा जॉब करावा. गुड, व्हेरी नाईस. या देशाला शेतकरी आणि जवानांची तेवढीच गरज आहे जेवढी बिझनेसमॅनची गरज आहे. तुम्ही आहे म्हणून आम्ही आहे. क्या बात आहे, कॉंग्रॅच्युलेशन. सो यस, का बिझनेस का बिल्ड करायचा आहे आपल्याला? बिझनेस का बिल्ड करायचा आहे? फक्त शो ऑफ साठी की कशासाठी? बिझनेस बिल्ड करण्यासाठी आणि न करण्यासाठीचे 3 महत्वाचे कारण असतात. फर्स्ट वन, बरोबर, साला अपना प्रॉब्लम ही यही हो रहा है, अपना प्रॉब्लम ही यही हो रहा है, अपन गरीबी बन चुके हैं. साला पैसों से भी गरीब, लड़कियों को प्रपोज करने में भी गरीब, और सबसे इंपॉर्टेंट, मतलब साले तेरे दिल में उसके लिए इतना प्यार है लेकिन तेरे में हिम्मत ही नहीं है उसको जाके बोलने की. फिर तेरा दोस्त जाके उधर, फिर तेरा दोस्त उधर जाता है, नाही नाही नाही, आता भाऊंचा इंटरेस्ट बघा. मग भाऊंचा दोस्त तिथे जातो, प्रपोज करतो, ती पोरगी त्याला पटून जाते ना, हा भाऊ इसने मुझे धोका दिया, साल्या तू नागपूरच्या बाहेर भेट, तुला पाहतोच. बट प्रॉब्लेम काय माहितीये का? आता मजाक झाला पण लक्ष द्या, तो जो मुलीबद्दल तुम्ही बोलले त्या मुलीला एक बिझनेस आयडिया समजा, आणि त्या बिझनेस आयडियासाठी तुम्ही ट्रायच करत नाहीये. तुम्ही बिझनेस आयडियासाठी ट्रायच करत नाहीये, आणि ती आयडिया तुमचा मित्र येतोय, कॉपी करतोय, लॉन्च करून देतोय. हा प्रॉब्लेम होत चाललाय. आणि आपला प्रॉब्लेम काय आहे? आपल्याकडे सगळ्या ठिकाणची गरिबी स्टार्ट झाली आहे, आणि त्याच्यातली सगळ्यात घाण गरिबी आपल्या विचारांची गरिबी, दरिद्री, इतकी दरिद्री. भाऊ भाऊ पैसे झाडाला पिकतात का? भाऊ पैसे जपून वापर, पैशाला पैसा टिकून ठेव, पैसा जादा खर्च करू नको. अशा सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात. हे आपल्या विचारांमध्येच घातलं गेलंय. पण वन ऑफ माय फेवरेट ऑथर रॉबर्ट कियोसाकी जे कायम सांगतात, जेवढा पैसा खर्च कराल चांगल्या गोष्टींवरती, जेवढा पैसा योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट कराल तेवढा तो फायदा आहे. नाहीतर मग फक्त व्हॅलेंटाईन आणि टीडीन ते डे करत बसले तर धंदा उभा राहणार नाहीये. ओके. दुसरी महत्वाची गोष्ट, फिअर.
साला मी काहीतरी चालू करेल. आपला प्रॉब्लेम काय आहे माहितीये का, साला आपला एकच प्रॉब्लेम आहे, मी एखादा बिझनेस स्टार्ट करेल पण लोक मला नाव ठेवतील, आणि त्याच्याही पेक्षा पुढचं करतो बरं का चालू, पण जर फेल झालो तर मामा बोलतील. एक तर मामाच्या पोरीबरोबर डोकं लावायचा विचार चाललाय. बरं चाव द्या, मामाचं सोडा. पुढे जावा तर मित्र नाव ठेवतील, क्लासमधले ती पण नाव ठेवेल. करायचं तर काय करायचं, हे जे फिअर आहे ना, ते संदीप माहेश्वरी सरांचा एक डायलॉग होता, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. घंटा लोकांना फरक पडत नाही तुम्ही काय विचार करताय त्याचा. ही रियालिटी आहे. तो तिकडं जो कोपऱ्यात बसलाय ना दादा, ह्या वयामध्ये 2 बिझनेस स्टार्ट करून बसलाय, आणि आमच्यातले काही जण अजून लिंक्डइनला पण अकाउंट नाही, जॉब बाजूलाच आहे. गुड, व्हेरी नाईस. त्यानंतर पुढे आयडेंटिटी. सर रील कशा टाकू मी, सोशल मीडियावरती रील टाकू शकत नाही. हा, नाचतानाच्या रील चालतील, सगळ्या रील चालतील, पण एज्युकेशनल, बिझनेस रिलेटेड, व्लॉग ह्या गोष्टी चालणारच नाही. बॉस, एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो, हा तुमच्या समोर जो माणूस बसलाय ना, 2016 मध्ये ज्यावेळी जिओ फ्री होतं त्यावेळेस रोज युट्यूबला लाईव्ह जायचो. आजपर्यंत मोर दॅन 10,000 प्लस रोज व्हिडिओ टाकत गेलो, रोज लाईव्ह जात गेलो. आज माझ्या टीममध्ये 8 ते 9 जण फक्त कॉन्टेंट क्रिएशनसाठी भरलेले आहेत. मी स्वतः कॉन्टेंट क्रिएशन करणं बंद केलंय. दिस इज पॉवर ऑफ व्हिडिओ अँड सोशल मीडिया. माझ्या सेशन मधले फक्त विनोदी गोष्टींकडे लक्ष न देता बिझनेसच्या गोष्टींकडे पण लक्ष द्या, आणि यातली 2 किंवा 3 गोष्टी जरी तुम्ही सोबत घेऊन गेले ना, बॉस, आजचा दिवस तुमचा बदलून जाईल. पुढे व्हॉट, सर बिझनेस स्टार्ट करायचा आहे पण कसा स्टार्ट करू, आणि मग ते आपण मोटिवेशनल लेक्चर बघतो, तिथं आपल्याला बघायला भेटतं, प्रॉब्लेम ढूंढो समाज की प्रॉब्लेम, प्रॉब्लेम के ऊपर सोल्यूशन ढूंढो, फिर धंधा चालू कर सकते हो. काहीच नाही. आयडिया म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन. आता ही आयडिया म्हणजे ऑब्झर्वेशन कसं आहे, सिंपल आहे. आता हे ड्रेस घालता घालता इथलं वरचं माझं बटन तुटलं, ओके, ब्लिंकिटने मी ड्रेस बोलू शकतो, ब्लिंकिटने मला जे पाहिजे ते कदाचित मी बोलू शकतो, पण हे शिवणारं मला भेटेल का रे. मला एक आयडिया आली. ज्या पद्धतीने ते अर्बन ग्रुप मध्यंतरी काम करत होतं सिटीजमध्ये, ब्युटिशियन सारख्या ठिकाणी, असं शिवणकामवालं एखादं स्टार्टअप नाही येऊ शकत का, जे अर्जंट घरी येऊन सगळ्या गोष्टी शिवेल. सो कोणताही बिझनेस हा एका ऑब्झर्वेशन मधून फायनल होतो. प्रॉब्लेम आहे पण प्रॉब्लेम कुठे, ऑब्झर्वेशन मधून आहे. आठवा ना, सकाळपासून, आता इथे वयस्कर नाही आहेत, पण आता समजा तुमची आई तुमच्या वडिलांना म्हणत असेल काहीतरी, त्यातनं तिथं एक प्रॉब्लेम आयडेंटिफाय करा आणि त्या प्रॉब्लेमवरती स्टार्टअप बिल्ड करा. बघा, बिझनेससाठी वेगवेगळे पॉइंट भेटतात. छत्रपती शिवाजी महाराजांना त्या डोंगरांमध्ये कधी अडथळे दिसले नाही, त्यांना त्या डोंगरामध्ये त्याच्यावरती काम करून कायम किल्ले दिसले, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि आपण अडथळ्यांमध्ये काय करतोय, आणखीन प्रॉब्लेम शोधतोय, अडथळे बघून त्याला इग्नोर करतोय, तिथून लांब पळतोय. नाही, त्या अडथळ्यांना जर सोल्युशन काढलं तर आपल्याला त्या ऑब्झर्वेशन मधून आपल्याला स्वतःचा बिझनेस स्टार्ट करता येतो. शेवटच्या 5 स्लाइड आहेत मित्रांनो. या 5 स्लाइडचे फोटो काढा, काय करायचं ते करा, मी तुम्हाला सांगतो. या स्लाइड जर तुम्ही तुमच्या जीवनात अप्लाय केला ना, तुम्ही स्वतःचा सक्सेसफुल व्यवसाय इझिली उभा करू शकता. नंबर 1 स्लाइड, अटेन्शन. इथे आलो, शिवाजी महाराजांचा नाव घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची मानवंदना दिली, त्यांची घोषणा दिली. का केलंय? दॅट इज कॉल्ड टेकिंग युअर अटेन्शन. जा माझ्या युट्यूब चॅनलला, इन्स्टाला जाऊन बघा माझ्या व्हिडिओज. मी आत्ता इथं बोलत नाही या स्टेजवरती, व्हिडिओ बघा कशा आहेत, मी कुणाला शिव्या देतो ते पण बघा, आणि त्याच्यामुळे विद्यार्थी माझ्याकडे अट्रॅक्ट होतात. आणि माझं काम काय, विद्यार्थ्यांना कोर्स विकणं आहे. मग ते कोर्स विकण्यासाठी विद्यार्थी ऑडियन्स माझ्या पेजला येणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी काय करतोय, अटेन्शन ग्रॅब करतोय. आणि लक्षात ठेवा, एक सिंह जोपर्यंत जंगलामध्ये जात नाही तोपर्यंत तो सिंह म्हणून ओळखलाच जाणार नाही. जर रोज गुहेमध्ये जाऊन बसला तर त्या जंगलामध्ये सिंह हे कोणाला कळणारच नाही. सिंहाचं अस्तित्व कधी आहे, जेव्हा तो जंगलात जाईल, जंगलात जाऊन तो शिकार करेल. त्यामुळे युअर व्हिजिबिलिटी इज युअर सर्व्हायव्हल. आणि तुमची व्हिजिबिलिटी हे जर तुमचं सर्व्हायव्हल आहे गाईज, तर या सर्व्हायव्हलसाठी तुम्हाला मार्केटमध्ये उतरावं लागेल. आणि टुडेज एरा इज सोशल मीडिया. आणि आमचा प्रॉब्लेम असतोय, आम्ही सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकत नाहीये. अरे आता थोड्या वेळाने ते तन्वी काकड आणि अजून 2-3 इन्फ्लुएन्सर या ठिकाणी येत आहे, तुम्ही त्यांची वाट बघताय. तेही तुमच्यासारखेच होते रे.
त्यांनी अशाच व्हिडिओ स्टार्ट केल्या. आमचा प्रॉब्लेम काय, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. घंटा लोकांना काही फरक पडत नाही तुमच्याबद्दल काय विचार करताय त्याचा. तुम्ही स्वतःचा विचार स्वतः करा. सॉरी फॉर घंटा वर्ल्ड. हे वारी आहे ना, शिवी द्यायची मग. सॉरी. ओके, दुसरी इम्पॉर्टंट स्लाइड, होप्स. कोणताही बिझनेस स्टार्ट करता, बिझनेसमध्ये होप्स वरती बिझनेस चालतो. फॉर एक्झाम्पल, होप्स म्हणजे काय, सिंपल गोष्ट आहे. तुम्ही एखाद्या जिम मध्ये ऍडमिशन घेतलं, तुम्ही जिमच्या मशिनरी विकत घेता का? नाही. त्या जिम मध्ये ऐसा मैं दिखने वाला हूं, या गोष्टी तुम्ही विकत घेता. तुम्ही तुमची भविष्यातली प्रतिमा विकत घेता. जिमचं असं उदाहरण आहे. जर एखादा विद्यार्थी इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स घ्यायला गेला, तर तो इंग्लिश स्पीकिंगच्या कोर्सच्या पुस्तकासोबत ग्रामर विकत घेतो का? किंवा त्या टीचरला विकत घेतो का? तो कोणाला विकत घेतो? इंटरव्ह्यू मधला माझा कॉन्फिडन्स विकत घेतोय. अभी तो मैं फाडूंगा. कमीत कमी 12 लाखाचं पॅकेज घेणार, 12,000 भेटत नाही. समजलं? सो होप्स वरती दुनिया आहे. थर्ड इम्पॉर्टंट थिंग, ट्रस्ट. बाय द वे, ह्या 5 स्लाइड जर रिलेशनशिप मध्ये वापरलं तर आणखीन सक्सेस. या समजणे वाले को इशारा काफी आहे. ट्रस्ट. ट्रस्ट ट्रस्ट म्हणजे काय? जेवढं प्रॉमिस करता त्याच्यापेक्षा जास्त डिलिव्हर करा. प्रॉमिस कमी केलं, जास्त डिलिव्हर केलं तर सगळ्याच गोष्टी फायदा होईल. कुठेही रिलेट करा, लाईफमध्ये, रिलेशनशिपमध्ये करा, बिझनेसमध्ये करा. जर आता मी सांगतोय की माझ्या कोर्समध्ये तुम्हाला फक्त बिझनेस कसा करायचा हे शिकायला भेटेल, मेडिकल कोडिंग म्हणजे काय ते शिकायला भेटेल, जेन AI म्हणजे काय ते शिकायला भेटेल, पण बॉस या सगळ्यांसोबत जर मी तुम्हाला सॉफ्ट स्किलचा प्रोग्राम फ्री दिला तर यू विल बी मोर हॅपी. सो सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला, प्रॉमिस मिनिमम करा आणि डिलिव्हर जास्त करा. फायदा व्हायला सुरुवात होईल. आणि आणखीन एक गोष्ट, पहिला सेल ऍडव्हर्टाइजमेंटने होतो, जो मी तुमच्यासोबत आता ऍडव्हर्टाइजमेंट करतोय त्याने सेल होईल. दुसरा सेल हा तुमच्या ट्रस्टमुळे, तुमच्या प्रॉडक्टला यूज केल्यानंतर लोकांना आनंद झालाय की नाही त्यामुळे, रेफरन्समुळे सेल होईल. गॉट इट? आणि पुढे तुमचा पूर्ण काही मार्केटिंग जे आहे, तुमचा जो काही स्पेंड आहे तो 1 रुपया कधी वाया जात नाही. आणि पहिलं एकदा तुमच्या कस्टमरला तुम्ही प्रॉडक्ट विकण्यासाठी बोललात, त्यानंतर कस्टमर तुमच्या प्रॉडक्टला सेल करण्यासाठी बोलेल, जर तुमच्या प्रॉडक्टमध्ये दम असेल तर. बिझनेसमध्ये सगळ्यात महत्वाचा पुढचा सिस्टीम. आमचा प्रॉब्लेम एक झालाय, आम्हाला आहे ना हमाली करायची सवय लागली. आम्हाला आहे ना हमाली करायची सवय झाली. थँक्यू. नाही, थँक्यू. आमचा प्रॉब्लेम काय झाला माहिती का, आम्हाला हमाली करायची सवय झाली. म्हणजे काही उद्योजक मी बघतो, शटर मीच खोलणार, अकाउंटिंग मीच करणार, इनवॉइस मीच करणार, सगळ्या गोष्टी मलाच करायच्या. चला मग धंदा टाकला कशाला? भाई माझं असं म्हणणं आहे, तुम्ही गंमत बघा, आता मी तुमच्यासोबत इथे आहे ना, थोड्या वेळाने माझा मेडिकल कोडिंगचा वर्कशॉप चालू आहे, लाईव्ह चालू आहे, रेकॉर्डेड प्ले होणार, अकाउंटला पैसे येणार, खतम. ऑटोमेशन, AIचा वापर करा. आणि आपला प्रॉब्लेमच तो होत चाललाय, आपण सिस्टीम लावत नाहीये. आणि ती सिस्टीम लावणं गरजेचं आहे. आणि ती सिस्टीम लावण्यासाठी गरीब माणूस खरंच कमी पडतो सिस्टीम लावण्यामध्ये. आणि त्याच्यामुळे एक थोर विचारवंत ज्यांनी खूप भारी वाक्य सांगितलं ते म्हणजे काय माहितीये का, बाबा तुला जर श्रीमंत व्हायचं असेल तर एक तर पैशाला कामाला लाव, नाहीतर माणसांना कामाला लाव. आणि ते थोर विचारवंत होते बाबासाहेब बबनराव शेटे, माझे वडील. आणि तेच वाक्य मी वापरलं, मी एक तर माणसांना कामाला लावलं, नाहीतर पैशाला कामाला लावलं. ज्यावेळेस पैसे नव्हते त्यावेळेस मी इंटर्नला कामाला लावलं, ज्यावेळेस पैसे आले त्यावेळेस मी दुसऱ्या कंपनीच्या कॉम्पिटिटर एम्प्लॉईजला माझ्याकडे कामाला लावलं आणि कंपनी ग्रो केली. सो ह्या गोष्टी तुम्हाला सिस्टम शिकणं गरजेचं आहे. आणि बिझनेसमध्ये मोठं व्हायचं असेल तर माझ्या बापाचा आदर्श घ्यावाच लागेल, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ. या अष्टप्रधान मंडळामध्ये काय सांगितलेलं माहितीये, आमचा प्रॉब्लेम काय माहितीये का, ते ऍपलचे आहे ना टीम कुक का कोणतरी CEO आहे, ते म्हटले की बॉस तुमची टीम एवढीच पाहिजे जो एक पिझ्झा खाईल. म्हणजे किती, एका पिझ्झाचे किती तुकडे होतात, लार्ज पिझ्झाचे? पोरं लक्ष द्या थोडं. हा, कॅफेत वगैरे घेऊन जात जा, त्यांना पिझ्झाचे तुकडे पण माहित नाही.
किती 6 8 4 8 ना का 6? 8. त्यांनी काय सांगितलं 8 जणांची तुमची मेन टीम पाहिजे, राईट? माझ्या बापानी ही गोष्ट आहे ना, आपल्या सगळ्यांच्या बापानी ही गोष्ट आहे ना तेव्हाच सांगून ठेवली आहे. अष्टप्रधान मंडळ 8 जण पाहिजेत. आणि हेच इनडायरेक्टली तुमचे सेल्स मार्केटिंग ऑपरेशन हेड या सगळ्या गोष्टी आहेत. HR, लीगल, फायनान्स. आणि आपण तेच शिकत नाहीये. अरे एवढं मोठं सगळं आपल्याकडे असताना आपण यांच्या पाठीमागे लागलो NCERT मधून यांना काढायला. लाचा वाटल्या पाहिजे. सो नागपूर, आर यू रेडी टू स्टार्ट युअर ओन बिझनेस? पक्का? आता मी माझे काही क्वेश्चन आन्सर राऊंड घेणार आहे, ज्यामध्ये मला तुमच्याकडून आन्सर पाहिजेत. सॉरी, तुमच्याकडून क्वेश्चन पाहिजेत, त्याचे मी आन्सर देणार आहे. बट बिफोर गोईंग दॅट, मला तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे. आपण सगळ्यांनी एकदा उभं राहूयात आणि छत्रपती शिवाजी महाराजांची एकदा घोषणा देऊयात. आणि मला प्लीज सपोर्ट करा. छत्रपती शिवाजी महाराज की. अरे जय भवानी. मित्रांनो, आज आलोय मी नागपूर या ठिकाणी एका सेशन मध्ये. या ठिकाणी मी विद्यार्थ्यांना गाईड करतोय. मित्रांनो, बिझनेस बद्दलचं आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलंय? कसं वाटलंय मोठ्याने? तर मित्रांनो, तुमच्यासाठी मी पुन्हा एकदा एक असंच सेशन घेतोय, ज्या सेशन मध्ये बिझनेसच्या लीड्स कशा वाढवायच्या, सेल्स कसा वाढवायचा, मार्केटिंग कशी करायची आणि बिझनेसची ग्रोथ कशी करायची, या सगळ्या गोष्टी माझ्या मी एका वर्कशॉप मध्ये मी सांगतोय. त्यासाठी तुम्ही दिलेल्या लिंक वरती क्लिक करून लगेच सेशन जॉईन करू शकता आणि त्याच सोबत अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती सुद्धा कॉल करू शकता. गाईज, तुम्हाला सुद्धा तुमच्या कॉलेजमध्ये असे सेशन घ्यायचे असेल तर मी फ्री ऑफ कॉस्ट तुमच्या कॉलेजमध्ये कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये यायला तयार आहे. तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता. धन्यवाद. थँक्यू. इसको बोलते हैं मार्केटिंग. ओके, सो तुमचे काही बिझनेस रिलेटेड क्वेश्चन असेल तर प्लीज विचारा हँड रेज करून. लय थंडी पब्लिक आहे, क्वेश्चन नाही की काय? येस, बिझनेसचेच क्वेश्चन विचारा. येस 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 बोला. सर, माझा एडिटिंगचा बिझनेस आहे सर. ओके ओके, येस, जवळ धरा थोडा माईक. असा हनुटीला लाव माईक. ओके, इट्स ओके गाईज. या हसण्यामुळेच मुले आपले बोलायला शिकत नाही. आणि हाच माईक तुमच्यामध्ये हातातमध्ये आला तर तुम्हालाही बोलता येणार नाही. सो तू बोलतोय, विचारण्याची हे करतोय, तर त्याच्यासाठी एकदा जोरात टाळ्या होऊ द्या. सर, माझे ते बिझनेस समजा जे आहे ना, येस 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 बोल बाळा. ग्रोथ नाही होत. बिझनेस ग्रोथ नाही होते. एक सजेशन देऊ बाळा तुला. छत्रपती शिवाजी महाराजांचं श्रीमान योगी नावाचं एक बुक आहे, ते एकदा रीड कर. माझ्या बापाने सगळं लिहून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये, त्याच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये कशा पद्धतीने आपण एक यशस्वी लीडर होऊ शकतो. आणि बिझनेस ग्रो करायचा असेल तर तू काय व्यवसाय करतो ते आधी मला सांग. मी सर व्हिडिओ बनवतो सर, रील बनवतो सर. ओके, तू क्लायंट कसे शोधतो? ऑनलाईन. ऑनलाईन कशा पद्धतीने शोधतोय? आणि एक ॲप आहे सर, ते मी लातूरला शिकायला गेलतो. ओके, जॉईन झालतो सर ग्रुप. गुड गुड. ऐक, आता जेवढे काही कॉलेजवाले आहेत, जेवढे काही इन्स्टिट्यूटवाले आहेत, जेवढे काही कोचेस आहेत, लाईक मी, आजची माझी व्हिडिओ यूट्यूबला जशी तशी अवेलेबल आहे. अशी व्हिडिओतला तू एखादी छान रील बनव. ती रील मला फ्री ऑफ कॉस्ट दिली, देऊ नको, मी तुला पैसे देईल. मी एक्झाम्पल देतोय माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीची. ती त्याला फ्री ऑफ कॉस्ट दे. त्याला जर ती आवडली, त्याला जर जास्त व्ह्यूज गेले, जर तुला तुझ्या क्वालिटीवरती प्रॉडक्टच्या भरोसा असेल, तर बॉस तो तुला क्लायंट म्हणून काय येणार नाही. आणि तू कॉलेजेसमध्ये टार्गेट कर ना, कॉलेजेसमध्ये जाऊन भेट. कॉलेजेसचे प्रिन्सिपल, HOD, त्यांना बोल की मी तुमचे व्हिडिओ एडिट करून देतो. आत्ताचा पीक सीझन चालू आहे ॲडमिशनचा, नक्कीच काम भेटेल. आणि तुला तर फ्रँकली सांगतो, मला स्वतःला 2 ते 3 व्हिडिओ एडिटरची गरज आहे.
अप्लाय कर. जर जॉब करायचा असेल तर आणि बिझनेस करायचा असेल तर आम्हाला कोटेशन दे आमचे व्हिडिओ एडिट करण्यासाठी. गॉट इट? येस. नेक्स्ट. येस प्लीज प्लीज. अजून कोण आहे? भगिनी, शांत बसून नाही चालणार. सगळ्यात जास्त बिझनेस तर तुम्ही स्टार्ट केले पाहिजे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किती सपोर्ट करते तुम्हाला? येस. सर, येस बोला ना. मी बिझनेस तर ओपन केला आहे, पण आपल्याला रील्स टाकायचे नाही, तर असं ऑफलाईन हे करायचं आहे मार्केटिंग. कोणता बिझनेस आहे तुमचा? एक टी स्टोअर आहे आणि ऑप्टिक्स आहे. माझे मित्र आहेत निलेश जाधव म्हणून, ग्रॅज्युएट चायवाला. हां. माहित आहेत? हो. फक्त रील्स आणि इंस्टाग्रामच्या जीवावरती 1000+ फ्रँचायझी विकून बसलाय माणूस. हो. मग तुझं स्पेसिफिक रिझन काय रील न बनवण्याचं? फॅमिली रिझन. फॅमिली रिझन, नो प्रॉब्लेम. असं नाही की प्रत्येक रीलमध्ये तूच दिसला पाहिजे. चहा बनवतोय, चाय की व्हिडिओ बनाव. चाय के साथ अभी ट्रेंडिंग में कौन सा सॉन्ग आहे रे? ट्रेंडिंग मध्ये कोणतं सॉन्ग आहे सध्या? लाडू. लाल लाल कलरची बांगडी. हा, ते काय असेल ते असेल, ते गाणं लाव, उद्या 1 मिलियन व्ह्यूज जातील. तू दिसणार पण नाही आणि खाली कॉन्टॅक्ट नंबर दे. बॉस, व्हिडिओ व्हायरल जायला वेळ नाही लागत आणि प्रत्येक वेळेस तूच दिसला पाहिजे असं काही नाही. चहाचा बिझनेस टाकलाय ना, तुझ्या क्लायंटच्या व्हिडिओज टाक. कुछ ना कुछ डालना पडेगा. और आज ChatGPT फ्री ऑफ कॉस्ट सब पोस्ट बना के देता है. जा माझं लिंक्डइन जाऊन बघ, 20,000 फॉलोअर झालेत. काहीही न करता मी एकही पोस्ट टाकत नाही. माझा एक टीम मेंबर आहे, AI वरती सगळं बनवतो आणि सगळ्या गोष्टी होऊन जातात. ओके, थँक्यू. येस. एनिथिंग एल्स? येस. लास्ट 2 क्वेश्चन्स. टाइम ऑलरेडी अप झालेला आहे. येस बोला. सर कंपनीमध्ये जर फाउंडर मेंबर समजा 10,000 जण इन्व्हॉल्व असतील, तरी पण कंपनी जर ग्रोथ घेत नशील, त्याचं स्पेसिफिक रिझन काय आहे? परत एकदा क्वेश्चन रिपीट करा प्लीज. सर फाउंडर मेंबर जे असतात ना, जे कंपनी स्वतः हे करतात, त्या कंपनीचा शोध लावतात, असे जर फाउंडर मेंबर 10 जण इन्व्हॉल्व असतील त्या कंपनीमध्ये, तरीही कंपनी ग्रोथ घेत नसेल, फॉर्म्युला समजा 1-1.5 महिन्यात, तरी लॉसच आहे ते कंपनी, यासाठी स्पेसिफिक रिझन काय आहे? डोंट टेक इट पर्सनली, पण भारतातल्या 2 लेडीज एका ठिकाणी राहिल्या ना, एक काम करायला 2 तास लागतात. माहिती आहे का तुला? हे गप्पांमध्ये 2 तास निघून जातं. तशी इथं 10 जण आले ना, 10 वेगवेगळे विचार आहे. दे विल नॉट फोकस ऑन वन थिंग. आणि बिझनेसचा सगळ्यात महत्त्वाचा रूल आहे, जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल बिझनेसमध्ये, तर तुम्हाला एका गोष्टीवरती फोकस करावं लागेल. फोकस इज अ इम्पॉर्टंट थिंग. म्हणजे कसं आहे, ज्या पद्धतीने एका दगडावरती जर पाण्याची कायम धार चालू राहिली तर तो दगड फुटू शकतो. तुम्ही 10 जण एकत्र येत आहे, 10 विचार वेगवेगळे एकत्र येत आहे, मग तू मैं होती, तर नाही होऊ शकत. तर मला असं वाटतं की तुमचे फाउंडर्स मेंबर्स त्या लेवलचे असायला हवे, त्या दृष्टीने विचारांचे एकत्र असायला हवे. एवढे 10 फाउंडर मेंबर आले म्हणजे बिझनेसला सक्सेसफुल होईल, चान्सेस आहेत, पण तेवढाच वीकनेस पण आहे. एनिथिंग एल्स? थँक्यू. येस. हॅलो येस. सर, बिझनेस आणि तुमची पर्सनल लाईफ यामध्ये तुम्ही समतोल कसा काय राखता? आता हा प्रश्न लईच ते ओके. सो गांधीजींचं एक खूप छान वाक्य आहे. त्यांच्याकडे एक जण येतो, तो त्याला म्हणतो की मी साखर कशी सोडू. ओके, ते म्हणतात भाऊ माझीच साखर बंद नाही, मी कशी सोडू. तर बॉस, माझी बिझनेस लाईफ ओके, पण अजून माझीच पर्सनल लाईफ नाहीये, तर मी कसं सजेशन देऊ? आय एम ऑल्सो फाइंडिंग माय पर्सनल लाईफ पार्टनर. ज्यावेळेस ती भेटेल, ज्यावेळेस मी सक्सेसफुल होईल, त्यावेळेस तुला नक्की आठवण येण्याचा रिप्लाय देईल. ओके. येस. सर, इनिशियल पीरियड में हाउ डू वी डील विद कंपटीशन? व्हेरी नाईस क्वेश्चन. सो कॉम्पिटिशनला जर आपल्याला कम्पीट करायचं असेल तर देर इज 2 वे. फर्स्ट वन इज कॉम्पिटिटिव्ह वे अँड सेकंड वन इज क्रिएटिव्ह वे. कॉम्पिटिटिव्ह वे म्हणजे काय? अय का रे म्हणजे भांडणं. त्याने 10% डिस्काउंट दिला, मी 15% डिस्काउंट देतो. पण दुसरा एक उत्तम विचार आहे त्याच्यावरती, तो म्हणजे काय? क्रिएटिव्ह वे. क्रिएटिव्ह वे म्हणजे काय? तुम्ही 2 जण एकत्र या, ए तू फक्त कॉफी विक, मी फक्त चहा विकतो. हा एक झाला. किंवा जर तू तुमच्या ऐपतीत असेल तर त्याला टेक ओव्हर करा, क्रिएटिव्हली विचार करा. म्हणजे ऍक्टिव्ह थिंकिंग करावी लागेल. आणि ऍक्टिव्ह थिंकिंग म्हणजे काय? थिंकिंग विथ अन अजेंडा. आणि आपला अजेंडा काय? ही कॉम्पिटिशन किल करायची आहे. आणि अगेन जिथं कॉम्पिटिशन आहे ना, तिथं खरा धंदा आहे. अरे वो प्यार ही क्या, वो प्यार पाने में कुछ तड़प ही ना हो, वो बिजनेस ही क्या. अरे वो बिजनेस ही क्या, वो बिजनेस पाने में कुछ कंपटीशन ही ना हो. ओके.
सो थँक्यू सो मच नागपूरकर, थँक्यू सो मच. तुम्ही मला ऐकलत, मला सहन केलं. माझं सेशन जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज इन्स्टाला जा, फॉलो करा. थँक्यू सो मच. लव्ह यू अलर्ट. थँक्यू. Hello. Thank you so much, sir. It was really pleasure to have you here. We are so glad you're here. Thank you so much.